नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात। तर आता त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याकडे तुळशीचा विवाह केला जातो। तुळशीच्या विवाहानंतर बऱ्याच ठिकाणी विवाहांना सुरुवात होत असते। तर विषय आहे असा की बऱ्याच घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात, नवरा बायकोंमध्ये प्रॉब्लेम असतात किंवा लग्न जुळण्यामध्ये प्रॉब्लेम असतात। तर तुळशीचा विवाह आहे ह्या ज्या पिरियडमध्ये 4 दिवस, आता जसं की 24 तारीखपासून सुरुवात होणार आहे आणि 27 तारीखपर्यंत आपण तो त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करू शकतो। तर ह्या पिरियडमध्ये काही जर उपाय केले की अशा काही गोष्टी आहेत आपल्याला त्या टाळता येतील। जसं की नवरा बायकोंमध्ये काही वाद घरामध्ये असतात। आता हे बघा, नवरा बायको म्हटलं की वाद हे प्रत्येक घरामध्ये असतात, परंतु त्या वादाचं विकोपाला जाऊन त्याचं खूप मोठं काहीतरी घडण्याच्या अगोदरच ते थांबले पाहिजेत। त्याचबरोबर जर लग्न जमण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यासाठी देखील तुळशीच्या विवाहामध्येच आपण काही उपाय केले तर नक्की असं घडतं की पुढच्या वर्षीपर्यंत आपलं म्हणजे ज्याचं लग्न जमलेलं नसेल त्याचं लग्न नक्कीच जुळतं। तर आता हे बघा, लग्न जुळणं वगैरे हे सर्व जे आहे ते सर्व विधिलिखित आहेत, परंतु काही गोष्टी केल्याने त्या गोष्टी घडायला मदत होत असतात। आता लग्न जमणं किंवा नवरा बायकोंचं न पटणं हे देखील तसंही विधिलिखितच आहे, परंतु अशा काही गोष्टींमुळे आपल्या घरातील वाद कमी होतात। त्याचबरोबर वाद जिथे कमी होतात तिथे लक्ष्मी माता चिरंतन राहते, घरातील वातावरण चांगलं राहतं। घरातील वातावरण म्हणजे सर्व गोष्टींना पोषक असं वातावरण तिथलं असतं। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये, आता हे बघा, म्हणजे महाराष्ट्रीयन प्रत्येक घरांमध्ये शक्यतो तुळशीचा विवाह केला जात असतो। तर तुमच्याकडे तुळशीचा विवाह करत असेल तर नक्की हे उपाय तुमच्या घरात करा। जर कदाचित तुमच्याकडे नसतील करत तर तुम्ही जिथे देवळांमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जिथे कुठे तुळशीचे विवाह करतात तिथे जाऊन तुम्ही हे उपाय केले तरीही चालणार आहे। तर उपाय असे काय आहेत हे बघा, तुळशीच्या मातेचे जिथे लग्न आहे तिथे तुम्ही जर समजा हळद तुळशीला लावली तर म्हणजे ज्यांचं कोणाचं लग्न होत नाही किंवा लग्न ठरण्यामध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी तिथे तुळशी मातेला हळद लावावी आणि बाळकृष्णाला देखील तिथे हळद लावावी। त्यामुळे कसं आहे की लग्न जमण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर आता ज्यांची लग्न जमण्यामध्ये खूप अडथळे येत असतील किंवा जमतंय लग्न आणि मोडतायत, कंटिन्यू असं होत आहे, लग्न जमतंय आणि मोडतंय, तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे 7 हळदीची अख्ख्या हळकुंड असते, ज्या हळदीच्या गाठ म्हणतो आपण, ती घ्यावी। त्याचबरोबर थोडंसं केशर, चणा डाळ आणि गूळ, हे सगळं जे आहे ना हे गुरुबळ वाढवणाऱ्या गोष्टी आहेत। त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कुठल्याही विष्णू भगवानांच्या मंदिरामध्ये किंवा तुम्हाला विष्णू भगवानांचं मंदिर तुमच्याकडे नसेल तर तिथे तुम्हाला बाळकृष्णाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला ह्या गोष्टी दान करायच्या आहेत। कसं आपलं गुरुबळ वाढण्यासाठी ह्या गोष्टी आहेत। त्याचबरोबर तुळशीच्या लग्नामध्ये तुम्ही हा उपाय तुम्हाला म्हणजे सर्वांना करायचा आहे की ह्या उपायाने जे नवरा बायकोंचे म्हणजे जे वाद आहेत ते देखील थांबणार आहेत। त्याचबरोबर ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे, ते म्हणजे शृंगार तुळशी मातेला अर्पण करायचा आहे। 16 शृंगार जो असतो ना तो अर्पण करायचा आहे। आत्ता म्हणजे आहे ना की तुळशी मातेला जो 16 शृंगार अर्पण करायचा आहे त्यामध्ये तिला चुनरी देखील अर्पण करायची आहे। थोडीशी दक्षिणा जी काही तुम्हाला द्यायची असेल ती 11 रुपये वगैरे ते तुम्ही अर्पण करायचे आहे। आणि हे बघा, आता हा जो उपाय आहे ना की आपल्याला म्हणजे हे अर्पण करायचं आहे, जी चुनरी म्हणते ती शक्यतो लाल रंगाची असली तर खूप चांगलं, कारण लाल रंग हा सौभाग्यकारक रंग आहे। त्यामुळे लाल रंगाची जर तुम्ही चुनरी अर्पण केली तर त्यामुळे देखील कसं आहे की विवाह योग जुळण्यासाठी आणि जे नवरा बायकोंचे जे काही वाद आहेत ते देखील थोड्याफार कमी प्रमाणात होण्यासाठी मदत होणार आहे। दोन्ही सिच्युएशनसाठी हा उपाय आहे। त्याचबरोबर हे बघा, आता जिथे नवरा बायकोंचे वाद आहेत त्या घरांमध्ये म्हणजे आता तुळशीचं तर आहे कसं की तुळस सायंकाळ नंतर तोडायची नसतेच, आणि मुळात म्हणजे तुळस जिथे आपण तोडतो ना तिथे तुळशी मातेची पहिले प्रार्थना करून तिला सांगून मग तिची पानं तोडायची असतात। तुळशीचं मग त्यावेळेस पानं 2-3 तुम्ही पानं तोडून घ्या, रात्रभर छोट्याशा पेल्यामध्ये वगैरे तुम्ही ते पाणी
ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये संपूर्ण घरामध्ये तुम्हाला तुळशीची जी पानं आहेत त्या पानं काढा, ती तुम्ही चावून खाल्लीत, ते पाणी थोडंसं प्राशन केलं आणि उरलेले जे पाणी आहे ते तुम्ही घरामध्ये शिंपडलं ना, त्याने देखील काय होणार आहे की जे काही तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ना ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. नकारात्मक जे ऊर्जा आहे तुमच्या घरातील, जे काही वातावरण बिघडलेलं आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर ह्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला शक्य झालं तर बाळकृष्णांना तुम्हाला अत्तर अर्पण करायचं आहे. जर तुम्ही गुलाबाचं अत्तर अर्पण केलं तर खूपच छान, कारण गुलाब हे देखील आहे ना, ते आपण म्हणतो ना प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबाचं अत्तर अर्पण करू शकतात. तुम्ही घरातल्या बाळकृष्णाला अर्पण करू शकतात, अथवा तुमच्याकडे जर जवळपास मंदिर असेल तर नक्की तुम्ही मंदिरातल्या बाळकृष्णाला अत्तर जे आहे ते अर्पण करायचा. ह्या सर्व 4 दिवसांमध्ये तुम्ही कधीही वेळ मिळेल तेव्हा करा. आता हे झालं. त्याच्यानंतर अजून एक उपाय आहे की त्यामध्ये तुम्हाला तुमचे घरातील म्हणजे नवरा बायकोंनी सर्वांनी जरी केला तरी चालेल, थोडंफार गंगाजल जे आहे ना ते आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. 1-2 तुळशीची पानं देखील टाकायची आहे. हे 4 दिवसांच्या पिरियडसाठी सांगते. त्याने देखील काय होणार आहे की जे म्हणजे भांडणं आहेत ती थोडीफार आटोक्यात येण्याचा म्हणजे प्रयत्न होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे आहेत म्हणजे थोडीशी 1-2 पानं जी तुम्ही रात्री म्हणजे तोडू नका. पहिली गोष्ट म्हणजे आदल्या दिवशीच तोडा. त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता. ते एकतर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल देखील त्यामध्ये मिसळा. त्यामुळे देखील भांडणं आहेत ती घरातील वाद आहेत ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की जिथे लग्न जमत नाही आहेत वगैरे त्यांनी हा उपाय केला तरी चालणार आहे. त्याचबरोबर थोडंसं हळद जी आहे ना ती देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्याने देखील तुमचं गुरुबळ जे आहे ते वाढण्यासाठी मदत होईल. आणि ज्यांच्या घरामध्ये म्हणजे नवरा बायकोंमध्ये वाद आहेत त्यांनी थोडंसं अत्तर, जर तुम्ही गुलाबाचं अत्तर वापरत असाल तरीही चालेल, किंवा दुसरं अत्तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी टाकलं ना, ह्याने देखील तुमचा शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी मदत होतं. कारण शुक्र हा जो आहे ना तो प्रेमाचं प्रतीक आहे. शुक्रामुळे लव रिलेशन्स जे आहेत ते चांगले राहण्यासाठी मदत होत असतात. त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकू शकतात. तर हे 4 दिवस तर तुम्हाला हे कंटिन्यू उपाय करायचेच आहेत. 4 दिवस म्हणजे असं आता जे अर्पण करायचं आहे अत्तर तुम्ही एकदा अर्पण करू शकतात. म्हणजे जिथे हे आहे लग्न तिथे तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर जिथे लग्न जुळत नाही आहे अशा समस्या जिथे आहेत त्यांनी हे बघा, आता बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक विवाह देखील होत असतात. तर तिथे कोणाला तरी तुम्ही म्हणजे ज्या गरजू आहेत त्या फॅमिलीला ज्यांच्याकडे लग्न आहेत तिथे तुम्ही दान करा. परंतु दान कसं करा की गोपनीय दान करा. म्हणजे सगळ्यांना सांगत सुटू नका की आम्ही इतके पैसे तिथे दान केले. तुमच्या मर्जीने जेवढे पैसे तुम्हाला दान करायचे, 500 रुपये 1000 रुपये काय जे दान करायचं आहे ते तुम्ही दान करा. परंतु तिथे असं दान करा की ते तुम्हाला सांगू नका हे. आणि जेव्हा तुम्ही हे दान करत असाल तेव्हा तुमच्या मुलांची किंवा तुमचं स्वतःचं लग्न जर रखडलेलं असेल किंवा होत नसेल तर ते होण्यासाठी म्हणून आपण हे दान करत आहोत असं तिथे म्हणजे परमेश्वराजवळ युनिवर्सजवळ बोला. आणि हा उपाय तुम्ही नवरा बायकोंनी देखील केला तरीही चालणार आहे. कारण ह्याने कोणाचं तरी आपण जर चांगलं करत आहोत तर त्याचे ब्लेसिंग तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. आणि त्याच्यातनं देखील तुमचे जे काही म्हणजे सांसारिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेफार का होईना कमी होण्यासाठी मदत होणार आहेत. हे उपाय खूप छोटे छोटे आहेत दिसायला. जसं की हळद जे आहे, हळदीची गाठ मी जसं सांगितलं 7 ज्या आहेत ते तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर चुनरी अर्पण करायचे आहेत. हे सर्व ह्याने गुरुबळ वगैरे वाढण्यासाठी मदत होणार आहे. आणि एक छोटा आणि हा उपाय तुम्हाला अक्षरशः वर्षभरातनं एकदाच करायला मिळणार आहे. तो एक उपाय म्हणजे लग्न जमत नाहीत त्या जोडपं म्हणजे ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांच्या आईवडिलांनी केलं किंवा त्यांनी स्वतः जर केला तरी चालणार आहे. पण शक्यतो त्यांच्या आईवडिलांनी हा उपाय करावा. की हे बघा, थोडीशी हरभरा डाळ आहे ना ती भिजायला घाला, रात्री वगैरे घातली तरी चालेल. आणि तुमचे जे आपण सांडगे म्हणतो ना वडे ते तोडा. किती तुम्ही तोडू शकतात, अगदी वाटीभर तुम्ही डाळ घातली भिजायला आणि त्याचे तुम्हाला थोडेफार अगदी 10-15 जितके होतील तितके वडे करा. कारण हा पण उपाय ना अगदी ट्रायड अँड टेस्टेड आहे की हे असं वाटीभर तुम्ही जरी डाळ भिजायला घातली आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्याचे
वडे जसे तुमच्याकडे करतात तसे तुम्ही सांडगे करा. हा उपाय देखील आहे ना, सांडगे हा एकदाच वर्षभरातनं एकदाच करता येणार आहे, पण त्याने देखील तुमच्या मुलांची किंवा तुम्हाला जर कोणी करणारं नसेल तर तुम्ही स्वतः करा. परंतु ह्याने देखील जो आहे ना विवाह योग पुढच्या वर्षापर्यंत नक्की तुमचं लग्न झालेलं असेल. हा एवढा ट्राईड अँड टेस्टेड उपाय आहे. त्यामुळे छोटे छोटे उपाय आहेत, अजिबात म्हणजे अंडर एस्टिमेट करू नका. तो उपाय करा, मनपूर्वक करा, श्रद्धापूर्वक करा. उपाय आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.